चला टीम गारिवली संघ बिल्डिंग लावून घ्या प्लीज. लगेच आपण वेळ जास्त घेऊ नका. सलामीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. बबलू पाटील आणि दुसऱ्या बाजूला असतील सलामीवीर प्रतीक. चला पंच आपण देखील वॉर्निंग द्यायचे. गारिवली संघ आपण का वेळ घेत आहेत कारण अजून एक मॅच पेंडिंग आहे, लक्ष असू द्या. त्यामुळे आपण फास्ट खेळायचं आहे. आणि षटक क्रमांक पहिला सुजल पाटीलचा वापर केला जाईल पहिल्या षटकामध्ये. पॉवर पीस पहिलं षटक आपण पाहणार आहोत सुजल पाटीलचं. दोन्ही टीमला मॅचसाठी आपण शुभेच्छा देखील देऊया. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम फॉर द गुड गेम फॉर द क्वालिटी क्रिकेट. 3 षटकांचा सामना आहे पंच. क्या बात आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सर्वांसाठी डीजे मास्टर असतील, आमचे अपडेटर रोशन फराट, सर्वांसाठी या ठिकाणी चहाची व्यवस्था देखील केली गेली. थँक्यू सो मच आयोजन कमिटी. मी खास करून डीजे मास्टर यांनी हा चहाची व्यवस्था केली आहे, कारण त्यांना देखील काळजी भरपूर आहे. चला मॅचला होते सुरुवात. गेम ऑन. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. सुजल पाटील तयार. गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला फलंदाज प्रतीक संते ऑन स्ट्राईक. गेम ऑन. पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये होता परंतु ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आणि पहिल्या टप्प्यावरती लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर आलाय चौकार प्रतीक संतेच्या बॅटमधनं. आगाज होतोय प्रतीकच्या बॅटमधनं. 4 धाब्यानं अकाउंट ओपन करतायत आणि श्री गणेश होतो स्कोरबोर्ड वरती. सामना मोठा आहे. दोन्ही संघ एकाच विभागातील. एका बाजूला जय गणेश गारिवली संघ आणि त्यांना फाईट करतोय तेवढाच ताकदवर संघ टीम कोळेगाव संघ. ओव्हर द विकेट. लॉफ्टेड हिट उडवलाय ऑन साइडला. पुन्हा एकदा वाडी स्ट्रॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. चौकारानंतर येतोय हा षटकार. चौकार आणि त्याच्यानंतर षटकार येतो. केतन यांच्या चेहऱ्यावरती देखील भरपूर प्रेशर आहे आणि आपण पाहू शकता थकवा जाणवतो या स्पर्धेचा देखील, कारण की अफाट मेहनत त्यांनी देखील घेतली या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर आमचे नरेश ठाकरे जे ॲडव्होकेट देखील आहेत त्यांच्यावरती देखील खास करून जबाबदारी. आणि त्याच्यानंतर महेश देखील असतील आमचे मित्र महेश ठाकरे. या बाते यशोध्वस्त केल्या जातील. क्लीन बोलवत आहेत. मिडल स्टंप उखडलाय. धक्का क्रमांक पहिला लागेल टीम कोळेगाव संघाला. सुजल पाटीलला मिळते सफलता. आदरणीय नक्कीच आपण पाहत आहेत जगनशेठ ठाकरे यांच्या वतीनं आहे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि आई गावदेवी क्रिकेट संघ पाली आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. सरपंच चषक 2026 पर्व. सामना आपण पाहत आहेत कोळेगाव विपक्ष जय गणेश घारिवली या दोन संघांमध्ये. सुरुवात चांगली झाली होती. चौकार त्याच्यानंतर षटकार देखील आपण पाहिला. 2 चेंडू 10 धावा, परंतु तिसऱ्या बॉलवरती प्रत्युत्तर दिले गोलंदाज सुजल पाटीलला. विकेट कॅरी केली आहे. फलंदाज प्रतीक संतेला बाद केलाय. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येतो आहे तिसऱ्या क्रमांकावरती. इन ॲट नंबर 3 नेहाल येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. फास्ट खेळायचं आहे या सूचना असतील टीम घारिवली संघ. ऑन साइडला विकेट केलाय. फटका चांगला आहे. उंच गेला आणि लांबी देखील मोठी. मिड विकेट सीमा रेखा बाहेर आलाय षटकार नेहालच्या बॅटमधनं. उत्तुंग षटकार येतो आहे. फलंदाज नेहालच्या बॅटमधनं. उंची देखील मोठी आणि लांबी देखील मोठी पाहायला मिळते.
धावसंख्या 6 पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचतोय 16 या आकड्यावरती. चेंडू झाले 4 या षटकातील. महागडा ठरतोय सुजल पाटील. या षटकामध्ये अजूनही पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अराउंड द विकेट. लो फुल टॉस. यस, पायाच्या साईडनं बॉल अडवत आहेत गोलंदाज स्वतः सुजल पाटील आणि फिकी करतात. तोपर्यंत डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात आपल्या षटकामध्ये सुजल पाटील. धावसंख्या आपण पाहिली तर स्थगित 16 या आकड्यावरती. ब्राह्मण करवले येथे देखील स्पर्धा सुरू आहे आणि आमचे समालोचक मित्र रोशन संते मात्र कॉमेंट्री सोडून सध्या तरी घारिवली संघाचा सामना एन्जॉय करतायत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. स्वीट व्हॉइस ऑफ डोंबिवली, घारिवली गावचा आवाज. ऑन साईडला खेळलेत. खोदून काढतात चेंडूला. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. एकदा तर कंप्लीट आणि त्वरित फेकी येते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. हे षटक थोडंसं मागणं राहिलंय सुजल पाटीलचं आणि कोळेगाव संघ पोहोचलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 या आकड्यावरती. एक गडी बाद. डीजे आज खेळायचं. लगेच फिल्डिंग लावून घ्या. जय गणेश घारिवली संघ त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची कारण की आपल्याला देखील बॅटिंग करायची आहे. त्यामुळे आपण फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. 2 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक असेल. बबलू पाटील मात्र आतापर्यंत स्ट्राईक पासून वंचित राहिलेत. विस्फोटक फलंदाज आहे. प्रचंड अनुभव बबलू पाटील यांच्याकडे देखील. आणि दुसऱ्या बाजूला निहाल ज्यांच्या बॅटमधनं एक षटकार देखील आपण पाहिलाय. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये जितेश येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर पे देखील कंप्लीट. क्षेत्ररक्षणाचं विवरक्षण आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, त्याच्यानंतर लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीपमध्ये स्क्वेअर लेगला एक खेळाडू तैनात केला गेलाय. पहिल्या चेंडू या षटकातील एज लागली आणि पाठीमागे विकेट किपरनं कोणतीही चुकी केली नाहीये. फलंदाज बाद. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 टीम कोळेगाव संघाला लागतोय. हरेश बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का लागतो कोळेगाव या संघाला. न्यू बॅट्समॅन, नवीन फलंदाज भावेश येत आहेत. चौथ्या क्रमांकावरती येत आहेत भावेश. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे गोलंदाज जितेशने. धावसंख्या मात्र थांबली आहे स्कोरबोर्डवरती 17 धावा. धावफलकावरती ओव्हर द विकेट. हाफ ट्रेकर होता. बॅकफुटवरती जाऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला खेळाडू उपस्थित आणि फेकी येते. तोपर्यंत एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 18 वरती पोहोचेल. चांगला स्कोर उभा करावा लागेल. प्रथम बॅटिंग करत असताना टीम कोळेगाव संघाला कारण की समोरचा संघ देखील तितका ताकदवर संघ पाहायला मिळतो आहे. ज्या संघानं पहिल्या राऊंडमध्ये धावांचा उच्चांक गाठला होता आणि त्याच्या जोरावरती बाय देखील प्राप्त केली होती तो जय गणेश घारिवली संघ त्यांना फाईट करतोय. बबलू पाटील असिस्ट अँगलवरती फलंदाज. सामना अद्यापही केला नाहीये. पुढचा बॉल षटकातील जितेश ओव्हर द विकेट. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. मागे खेळाडू उपस्थित. स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात केले गेलेत आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. जोपर्यंत फेकील तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉल झालेत आणि फक्त 3 धावा खर्च करतोय गोलंदाज जितेश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. क्या बात आहे. प्रॉपर कनेक्शन नाहीये. प्रॉपर बॅटवरती चेंडू आला नाही आणि धाव घेण्याचा देखील प्रयत्न करत नाहीये बबलू पाटील आणि डॉट बॉल असेल.
4 बॉल 3 धावा इकॉनॉमिकली षटक आतापर्यंत राहिले. जितेश इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय या दुसऱ्या षटकामध्ये. चला फास्ट खेळायचं लगेच आणि आय थिंक तो चेंडू लगेच फुटला गेलाय, त्यामुळे या ठिकाणी नवीन चेंडू स्वीकारण्यात येतोय. ओव्हर द विकेट जितेश मागे खेळण्याचा प्रयत्न करताय. शॉर्ट फाईट लेग रिजनला खेळाडू उपस्थित आणि डॉट बॉल असेल पुन्हा एकदा. क्या बात आहे, अप्रतिम षटक. 5 बॉलमध्ये एकूण फक्त 3च धावा आतापर्यंत आणि एक गडी देखील बाद केलाय. व्हेरी गुड बॉलिंग. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिले एकूण 17 धावा होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3च झाल्यात. बबलू पाटीलला देखील शांत ठेवलं जात आहे जितेशच्या माध्यमातून. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करतायत बबलू पाटीलसाठी या ठिकाणी स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर डीप मध्ये खेळाडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू, त्याच्यानंतर आपण पाहिले गेले तर वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन मध्ये खेळाडू. 4 खेळाडू ऑन साइड मध्ये तैनात करण्यात आलेत. लाईन पाहावी लागेल. येस, शेवटचा चेंडू होता परंतु आउटसाइड लेग स्टंप. वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावेनं संघ पुढे सरकेल. 21-21 या आकड्यावरती. शांत खेळ पाहायला मिळतोय या ओव्हरमध्ये. पूर्णपणे शांत ठेवले बबलू पाटीलला. आणि चांगला बॉल पुन्हा एकदा डीप राहिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हरची होते समाप्ती, सफल ओव्हरची समाप्ती. या षटकामध्ये जितेशने इम्प्रेस केलंय कारण की धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4 आणि एक महत्त्वपूर्ण सफलता देखील प्राप्त केली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोळेगाव संघाची धावसंख्या पोहोचली आहे 21-21 धावा, 2 गडी बाद. डीजे चला फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. जय गणेश घारिवली संघ, वेळ आपण जास्त घेऊ नका. अजून एक सामना पेंडिंग आहे त्यामुळे आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मागडं 17 धावेचं. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन, कमबॅक झाला घारिवली संघाचं मॅचमध्ये कारण की 5च आपण पाहिले की तर 4च धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. शेवटचं षटक गोलंदाज सुजल संत येत आहेत. अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार खेळाडू आहेत. 9 खेळाडू आहेत या संघामध्ये. भरपूर नवीन खेळाडू या संघामध्ये आपण पाहिलेत कारण की 2 ते 3 खेळाडू नवीन आहेत. रोशन संत यांनी सकाळी देखील सांगितलं होतं घारिवली संघामध्ये. सुजल येत आहेत. गोलंदाजी मार्गवरती देटेवरचे षटक स्लो ओव्हर. पहिला चेंडू उडवला ऑन साइडला. खेळाडू उपस्थित आणि जज करतात परंतु त्यांना बीट करून चेंडू सीमारेखा बाहेर आलाय. चौकार. चौकार येतो आणि धावसंख्या पुढे सरकेल 4ने आपण पाहता 25 या आकड्यावरती. अंतिम षटक सुरू आहे स्लो ओव्हर, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि त्या षटकामध्ये सुजलचा वापर केलाय. थोडंसं परिवर्तन करतात फिल्डिंग मध्ये. पुन्हा एकदा लगेच 4 खेळाडू पाहायला मिळत आहेत ऑन साइड मध्ये. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला खेळाडू. पुढचा बॉल षटकातील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतात. एज लागली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. बॅटकट असेल पंच सांगतायत आणि धावसंख्या पोहोचेल ती 26 या आकड्यावरती. शेवटचं षटक मार्गस्थ. अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्पीड अप करून खेळायचं या सूचना असतील.
थोडंसं फास्ट खेळा प्लीज, कारण की अंधार देखील आता या ठिकाणी होत चाललाय आणि अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. चला बघा, लगेच सूचना येत आहेत. टीम घारविल संघ वेळ जास्त आपण घेऊ नका प्लीज, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. राऊंड द विकेट, ऑन साइडला खेळलेत, फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट न पाठवलाय बॉलला, स्क्वेअर लेग, सीमारेखा बाहेर आलाय चौकार. येतोय. हे षटक थोडस महागडं बनत चाललंय, कारण की 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च होत आहेत आतापर्यंत. सुजल संतेजा धावसंख्या 4 पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचलाय 30 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्रायकरला फलंदाज बबलू पाटील, दोन्ही बाजूने ते फलंदाजी करू शकतात. उजव्या आणि डावखुऱ्या हातामध्ये दोन्ही बाजूने ते बॅटिंग करू शकतात, एवढी क्षमता या खेळाडूमध्ये. पुन्हा एकदा स्थान चेंज केला होता, परंतु मिस्टामिक स्ट्रोक जेलची शक्यता, खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत, प्रयत्न नाहीत, वाट पाहत आहेत बॉलची. जितेश तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील आणि धावसंख्या 2 पुढे सरके 32. 32 धावा धाव फलकावरती. बत्तीस धावा धाव फलकावरती. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा अगोदर स्थान चेंज केला, परंतु चेंडू चांगला होता, विकेट किपर बीट झाले आणि जातोय चेंडू लॉंग स्टॉप, सीमा रेषेच्या बाहेर. 22च्या स्वरूपानं मिळतील या 4 धावा. धावसंख्या आपण बाद 4 ने नक्कीच पुढे सरकली. टोटल स्कोर 36. 36 धावा फलकावरती आणि षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बबलू पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकरवरती. तिसऱ्यांदा स्थान चेंज केलंय आणि यावेळेस सक्षम ठरलेत. मी म्हटलं होतं दोन्ही बाजूनं समान फलंदाजी करतात आणि या षटकाराला अंतिम बॉलवरती धावसंख्या पोहोचली ती 42. 42 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 43 धावेचं लक्ष असेल जय गणेश घारिवली या संघासमोर. फास्ट घ्यायचंय लगेच टीम कोळेगाव संघाचे सर्व खेळाडू आणि फिल्डिंग लावायची आहे. बघा फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चर्चा नको मैदानाच्या आतमध्ये. टीम कोळेगाव संघ आपण टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती असेल, कारण की आपली बॅटिंग झाली आणि आता घारिवली संघाला देखील फलंदाजी करायची. अजून एक सामना पेंडिंग आहे. आपण एखादा संघ यातूनच जिंकणार आहे आणि तो फाईट करणार आहे, तो नारेन संघासमोर. त्यामुळे आपण लगेच स्पीडअप करून फिल्डिंग लावायची आहे. आणि नारेन संघ संपूर्ण संघ उपस्थित आहे. नारेन टीम फलंदाज देखील पाठवायचे. टीम जय गणेश घारिवली संघ फिल्डिंग लावायचे. बघा टीम कोळेगाव संघ सूचना असतील आपल्याला, फिल्डिंग लावून घ्या.
आणि नारेन संघाचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायची, लगेच यायचं आहे आपण. सलामीचे फलंदाज उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. कोळेगाव टीम फिल्डिंग लावून घ्यायची, चर्चा नकोय मैदानाच्या आतमध्ये प्लीज. चला, लक्ष असेल या मॅच मध्ये एकूण 43 धाब्याचा. प्रथम बॅटिंग केली कोळेगाव टीमनं, 42 धाबा बनवल्या. 43 धाब्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी जितेश आणि त्याला साथ देईल परेश. जितेश आणि परेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक आपण पाहणार आहोत. बबलू पाटील यानं खूप चांगली बॅटिंग देखील केली आहे. ऑलराऊंडर प्रदर्शन आपल्या टीमसाठी नेहमीच देत आलेत बबलू पाटील देखील. पॉवर बेचं षटक असेल, या षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल. स्टार्ट चांगली करावी लागेल, सुरुवात चांगली करावी लागेल. फ्लाइंग स्टार्ट निर्माण करावा लागेल, स्वप्नवत सुरुवात करावी लागेल. जय गणेश घारिवली या संघाला. सुरेंद्रदादा पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 18 चेंडूंचा खेळ या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत आणि 43 ची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि सेमीफायनलचा सामना हा 2 षटकांचा असेल. अगोदर सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात आयोजकांच्या माध्यमातून. गेम ऑन होतोय. सेकंड इनिंगला सुरुवात. बबलू पाटील तयार. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा पुन्हा एकदा. पहिलाच बॉल, प्रचंड वेगवान चेंडू गुडलेंथ वरती पडल्यानंतर थोडासा टॉस होऊन जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. व्हेरिएशन भरपूर पाहायला मिळत असतात बबलू पाटील यांच्या माध्यमातून. चेंडूला थोडंसं वळवण्याची क्षमता देखील ठेवतात. पहिला चेंडू डॉट. 17 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी गरज आहे मॅच मध्ये 43 धावेची. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. लो फुल टॉस. बॉल हवेमध्ये बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये आणि शॉट कव्हरला टिपली असेल. फलंदाज बाद. बबलू पाटीलला मिळते सफलता आणि जय गणेश घारिवली संघाला लागतोय पहिला धक्का. फलंदाज लवकर यायचे, स्पीडअप करून या आपण मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात करते आपल्या स्पेलची बबलू पाटील. खातं देखील खुलं नाहीये टीम जय गणेश घारिवली या संघाचं. आणि बॅट्समॅन येत आहेत. सुजल येत आहेत. सुजल संते. मागच्या मॅच मध्ये नक्कीच एक चौकार देखील आपण त्यांच्या बॅटमधनं पाहिला होता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. लॉफ्टेड हिट. फटका चांगला इन पिचच्या वरून खेळलेत आणि पाठवलाय बॉलला लॉंग ऑफ. सीमारेषेच्या बाहेर सुजल संतेच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. खातं खोलते सुजलच्या आणि टीम घारिवली या संघाचा. श्री गणेश होतं स्कोरबोर्ड वरती 4 धावा. एज लागली, पाठीमागे जातोय चेंडू. नक्कीच बॅकवर्ड पॉइंट रिजनला खेळाडू उपस्थित असतील मिळेल 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. कमबॅक करतात पुढच्या चेंडूवरती बबलू पाटील. शेवटचं या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या ओव्हरमधील. टार्गेट गाठायचे 43 धावेचं. स्ट्रायकरला फलंदाज येत आहेत, ज्यांनी गोलंदाजी मात्र फार चांगली केली. अवघ्या 4 धावेचं षटक हाताळलं होतं ते जितेश येत आहेत स्ट्रायकरवरती. हाफ ट्रॅकर पाठीमागे हुक केलाय. ही चुकी झाली बबलू पाटील कडनं आणि पाठवलाय बॉलला फाईन लेग. सीमारेषेच्या बाहेर चौकार. वापर करण्यात आला आणि त्याच्यावरतीच चौकार एकवटलाय जितेशनं आणि खातं देखील खुलं केलंय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्गवरती बबलू पाटील. ऑन साइडला पुल केला, क्या बात आहे, पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार जितेशच्या बॅटमधनं. नक्कीच घारिवली गावचा ब्रँड दाखवणारा हा फटका पाहायला मिळतोय. बँडेड स्ट्रोक षटकार आलाय फलंदाज जितेशच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचली ती 15 या आकड्यावरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी गरज असेल 28 धावेची. सामना बॅलन्स झालाय, स्पीडअप करून खेळायचं. टीम कोळेगाव संघ थोडंसं फास्ट खेळायचं आहे कारण की एक सामना अजूनही कव्हर करायचा आणि तो सामना 2 षटकांचा असेल. केतन ठाकरे आमचे नक्कीच सध्या तरी डायटिंग वरती नाहीयेत आणि कचाकच खात आहेत केळी देखील. क्या बात आहे, केळ्यांचा साठा आज भरपूर आहे आणि डाईट तिथेच कंप्लीट केली जाते. अर्धा डझनच्या वरती केळी आता खाल्ली आहेत 5 मिनिटांमध्ये. चला फास्ट खेळायचं आहे. बघा काय झालंय, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि रोशन 28 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला नक्कीच आता टेको देखील घेतलाय नरेश ठाकरे यांनी, फार थकवा जाणवलाय. आणि दुसऱ्या बाजूला कमरेवरती हात दिले आहेत आमचे महेश ठाकरे यांनी देखील. ती जागा त्यांनी सोडलेलीच नाही सकाळपासून. कदाचित कोणता तरी राग असावा, परंतु नक्कीच तो उद्या राग आम्ही येऊ देणार नाही आहोत. आजच कव्हर करूया आपण. आणि सकाळपासून प्रदीप यांच्या चेहऱ्यावरनं काही तो विराट कोहलीचा चष्मा उतरलेला नाहीये. चेतन आणि प्रदीप एवन जोडी. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 28 ची आवश्यकता. चला मॅच कडे आपण वळूया. स्ट्रायकरला फलंदाज सुजल संते ऑन स्ट्राईक. मॅच बॅलन्स झाली आहे. सामना कोण जिंकेल, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश कोण करेल, टीम कोळेगाव की घारिवली संघ. लॉफ्टेड हिट, एक्साइटिंग पॉवर आणि बॉलला पाठवला लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. सुजल संतेच्या बॅटमध्ये आलाय बिगिट षटकार. मिळाली या फटक्यावरती आणि षटकार येतो. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. पोहोचलाय स्कोर एकूण 21-21 या आकड्यावरती. सामन्याचं समीकरण येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावेची गरज असेल. क्या बात आहे. जर्सी नंबर रोहित शर्मा 45 आपण बाद आहे. 45 आकड्याची जर्सी प्रदान केली आहे आणि आठवण देखील करून दिली रोहित शर्माची. सुजल संते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. बॅटवरती व्यवस्थित आला नाही चेंडू आणि सिंगल इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. विजयासाठी गरज असेल येणारे 10 चेंडू आणि आता गरज आहे ती 21 धावेची. सामना बॅलन्स होतोय. मॅच मध्ये शिरकाव केलाय. टीम जय गणेश घारिवली या संघाने एका बाजूला अटॅक करतायत. फलंदाज आपण पाहतो जितेश आणि दुसऱ्या बाजूला सुजल संते देखील गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतात. गोलंदाज शुभम. पुढचा बॉल षटकातील लेफ्ट मोर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. टॅप करतायत चेंडूला आणि लॉंग ऑनचा खेळाडू तो बंद. एकच धावी ते मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी समीकरण 20 धावेची आवश्यकता येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. येस, आमच्या समेत भूषण ठाकरे देखील असतील जे आमच्यापर्यंत तंतोतंत माहिती पोहोचवत आहेत. स्कोररची भूमिका त्यांनी घेतली आणि त्यांच्या सुवर्ण अक्षराने स्कोर कार्ड भरलं जात आहे. ऑन साइडला खेळले, पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळलेत. खेळाडू पोहोचतील का पाहिजे. क्या बात आहे. पायाच्या साह्यानं हा बॉलला अडवला आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या नक्कीच 2 ने पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती. सामन्याचं समीकरण येणारे 8 बॉल आणि 18 धावेची आवश्यकता असेल. जवळजवळ नरेश ठाकरे 8 खेळी आताच खाल्लेत.
कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण कॅमेरा देखील फिरवायचा आहे. मी स्वतः साक्षीदार आहे. 8 खेळी जागेवरती काढलेत केतन ठाकरे यांनी. समोर खेळलेत पुन्हा एकदा लॉंगॉनला खेळाडू उपस्थित आणि एक जावी ती मिळेल. जिंकण्यासाठी 17ची गरज असेल. 7 बॉलचा खेळ शिल्लक असेल. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. प्रत्येकी बॉल हा फार महत्वाचा असेल. धावसंख्या आपण पाहिली तर 26 धावा आहेत बबलू पाटील. 7 चेंडू विजयासाठी 17 धावेची गरज आहे. बघा फास्ट खेळा. हा सामना थोडासा स्लो झालाय. हितेश आणि आले आले लगेच केळ्यांवरती धुमाली घेतली आहे. केळ्यांचा साठा बरोबर. केळ्यांसाठी स्पॉन्सर करत नरेश ठाकरे. सकाळपासून केली भरपूर आहेत. कोणाला हवे असतील तर घेऊन जा. आपण संपतच नाही आहेत. 6 बॉल जिंकण्यासाठी 17ची गरज. महत्वपूर्ण विकेट होती. सर्व खेळाडू एकत्र आले जेव्हा मात्र जितेश बाद झाले तेव्हा. आणि आता हवेची एंड पाहायला मिळते आहे. जिथे वारा तिथे मारा. आणि आता मात्र त्याच दिशेला फटके येतील का सुजलच्या बॅटमधनं. प्रतीक येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. प्रतीक संते आणि स्ट्राईकला फलंदाज सुजल संते बाला मिळतील. 6 बॉल 17ची आवश्यकता. पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न आणि खेळाडू उपस्थित जज करतात. क्या बात आहे. अंतिम मुमेंटला हडवलंय बॉलला आणि धावा वाचवल्या होत्या आपल्या टीमसाठी. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी शंकर होते आणि शंकरनं चांगलं क्षेत्ररक्षण केले. 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. जिंकण्यासाठी समीकरण येणारे 5 बॉल आणि 15 धावेची गरज असेल. अजूनही सामना बॅलेन्स सामना संपला नाहीये कारण की डेंजर एंड पाहायला मिळते. या एंडनं नक्कीच हवा भरपूर वाहते आणि त्याच एंडला गोलंदाजी सुरू आहे. प्रतीक संते तयार. ओ क्या बात आहे. चांगला बॉल गुड लेंथ वरती पडल्यानंतर राईज होते चेंडू. फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. एक डॉट बॉल नक्कीच विजयाचा मार्ग दाखवेल नक्कीच टीम आपण पाहतायत कोळेगाव संघासाठी. आणि तो डॉट बॉल आलाय. 4 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे 15 धावेची. टॉससाठी रिपोर्टिंग करा आपण. टीम नारेल संघाचे कॅप्टन लगेच आहे आपण. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच कोण जिंकेल. टीम गारविली की टीम कोळेगाव संघ. फाईट कोण करेल नेक्स्ट मॅच मध्ये नारेल संघासमोर. लो फुल टॉस गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. कव्हर मध्ये ट्रॅव्हल झाला चेंडू. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. पोहोचतील क्षेत्ररक्षक आणि क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. एकूण धावा मिळतील या चेंडूवरती 3 आणि आता जिंकण्यासाठी समीकरण असेल येणारे बॉल असतील 3 आणि 12 धावेची आवश्यकता असेल येणाऱ्या 3 बॉल मध्ये. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी निहाल होते आणि निहालला 1 धाव वाचवली आहे कारण की एक धाव देखील फार महत्वाची आहे दोन्ही संघासाठी या मॅच मध्ये. 3 बॉल 12ची आवश्यकता. तीन बॉल आणि
12 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. चला लगेच फास्ट खेळा प्रतीक. पुढचा बॉल षटकातील. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळलेत. खेळाडू उपस्थित. स्क्वेअर लेग रिजन एकदम कंप्लीट आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतात परंतु फेकी त्वरित येते. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फेकी चांगली येते. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी कुणाल होते आणि एकाच ऍक्शननं चेंडूला फेकलाय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची आवश्यकता असेल. ह्या चेंडूवरती मोठा फटका येणं फार गरजेचं असेल घारिवली संघासाठी. अन्यथा हा सामना जिंकेल टीम कोळेगाव संघ. स्वीट अँड शॉर्ट मीटिंग करतायत. गोलंदाजासोबत चर्चा सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे प्रतीक संते गोलंदाजी करतायत. या शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईकला फलंदाज सुजल असेल. सुजल संते ऑन स्ट्राईक. ऑन साइडला खेळतायत परंतु यावेळेस प्रॉपर एवढं कनेक्शन मोठं नव्हतं आणि एकच धाव ते मिळेल. मॅच झुकली आहे. आता मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती कोळेगाव संघ कारण की एक चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल तब्बल 10 धावेची. कॅप्टन येतात आमच्यापर्यंत. टीम नारायण संघ लगेच आपण टॉस लगेच करणार आहोत यातून जिंकणाऱ्या संघासोबत. चला शेवटचा बॉल. गोलंदाज तयार प्रतीक आणि सामना होता फिनिश. सामना जिंकला टीम कोळेगाव संघानं. चला हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम घारिवली संघ. चला लगेच कॅप्टन आहे लगेच टीम कोळेगाव संघ लगेच आहे. आपण मॅच आपण लगेच खेळणार आहोत. 2 षटकांचा सामना खेळवायचा आहे त्यामुळे लगेच या. मॅच पुन्हा एकदा सामन्याचा सामनावीर ज्यानं 15 धावा बनवल्या. एक